नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार या विषयामधील पहिलं जे काय प्रकरण आहे, सहकार अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्त्व हे आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. या प्रकरणामध्ये आपण यापूर्वी सहकाराचा जो अर्थ आहे, व्याख्या आहे, त्याचप्रमाणे जो सहकार चळवळीचा इतिहास होता की जो जागतिक पातळीवरती, देश पातळीवरती किंवा राज्य पातळीवरती कशाप्रकारे विकसित होत गेला, तो आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सहकार्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सहकार्याची वैशिष्ट्ये अभ्यासत असताना पहिलं जे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सहकार हे व्यक्तींचे संघटन म्हणून ओळखले जाते. की सहकारामध्ये समाजातील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत ते या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी काम करतात. हे कशासाठी काम करतात तर निश्चितपणे आर्थिक हिताच्या संवर्धनासाठी या व्यक्ती एकत्रित येऊन हा जो संघटन प्रकार आहे तो या ठिकाणी स्थापन करतात. आणि म्हणूनसाठी व्यक्तींचे संघटन या सहकारामध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्या ठिकाणी व्यक्तीचं जे काय उत्पन्न आपण जर बघितलं तर हे त्या ठिकाणी मर्यादित असतं. आणि अशा आर्थिक दुर्बल व्यक्ती आपल्या समान गरजा सामूहिकरित्या एकत्र येऊन पूर्ण करण्याच्या हेतूने ज्या संस्था स्थापन करतात अशा संस्थांना आपण सहकारी संस्था म्हणून ओळखतो. तर या सहकारी संस्थांमध्ये प्रत्येकजण सर्वांसाठी आणि सर्वजण प्रत्येकासाठी या भूमिकेतून काम करतात. आणि या भूमिकेतून काम करत असताना प्रत्येक सभासद हा त्या ठिकाणी सहकारी संस्थेचा मालक म्हणून त्या ठिकाणी काम करतो. प्रत्येकाला आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी विभागून दिलेल्या असतात. आणि त्या अनुषंगाने या सहकारी संस्थेमध्ये व्यक्ती परत्वे महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं. भांडवलापेक्षा व्यक्तीला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. व्यक्तीच्या हिता संवर्धनासाठी प्रयत्न जास्तीत जास्त केले जातात. आणि म्हणूनसाठी या सहकारी संस्थेमध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, महत्त्व दिलं जातं. आणि म्हणूनसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्तींची त्या ठिकाणी आवश्यकता असते. किमान 10 व्यक्ती एकत्रित येऊन या प्रकारचा जो संघटन प्रकार आहे तो त्या ठिकाणी स्थापन करतात. आणि त्या माध्यमातून सेवा हेतूने हा जो सहकारी संस्थेचा विकास आहे तो करण्याचा या ठिकाणी प्रयत्न प्रत्येक सभासदाकडनं केला जातो. म्हणजे अशा पद्धतीने व्यक्तींचे संघटन म्हणून या सहकाराला त्या ठिकाणी ओळखलं जातं की ज्यामध्ये व्यक्ती एकत्रित येऊन काम करतात आणि सेवा भावनेने आणि आर्थिक हितसंवर्धनाकरिता या व्यक्ती एकत्र येऊन काम करत असतात. आणि या व्यक्तींच्या एकत्रित समूहाला किंवा संघटन प्रकाराला एक सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणून व्यक्तींचे संघटन म्हणून देखील या सहकारी संस्था किंवा सहकारी संस्थांना ओळखलं जातं. तर अशामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण अभ्यासलं की व्यक्तींचे संघटन. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असणार आहे ऐच्छिक संघटन. की हा जो सहकार किंवा या ज्या सहकारी संस्था आहेत ह्या ऐच्छिक स्वरूपातून त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. व्यक्तीच्या स्वेच्छेने त्या ठिकाणी सभासद होण्याच्या इच्छेच्या माध्यमातून या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, कुठल्या प्रकारचा वर्ण असेल किंवा त्या ठिकाणी लिंग असेल किंवा आर्थिक विषमता असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल किंवा त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती असेल, यांचा कुठल्याही पद्धतीने विचार केला जात नाही. सहकारी संस्थेमध्ये सभासद होण्याकरिता किंवा सभासदत्व रद्द करण्याकरिता कोणत्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. आणि सभासद होणं अगर न होणं हे त्या ठिकाणी ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा व्यक्तिशः संबंधित व्यक्तीकडे त्या ठिकाणी प्रदान केला जातो, त्या व्यक्तीला दिला जातो. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्था हे एक ऐच्छिक संघटन आहे असं म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणजे सहकारी संस्था ह्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी सभासदांना सभासदत्व प्राप्त करून देण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी तत्पर असतात. तर अशा पद्धतीने एक सहकारी संस्था हा ऐच्छिक संघटन प्रकार आहे असं आपण या माध्यमातून म्हणू शकतो. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य असणार आहे की ज्यामध्ये समान उद्दिष्ट सहकारी संस्थांच्या माध्यमातून
प्रत्येक सभासदाला न्याय मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि याच माध्यमातून प्रत्येक सभासदाचं जे उद्दिष्ट असतं हे एक समान असतं. कारण प्रत्येक सभासद हा व्यक्तिशः आपली गरज पूर्ण करू शकत नाही की जी एकत्रितरित्या येऊन पूर्ण करू शकतो. संघटनाच्या माध्यमातून आपली गरज त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. हे प्रत्येक व्यक्तीला या सहकार्याच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी प्रत्येक सभासद हा एक समान उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी एकत्रित येऊन काम करतो आणि समान गरजा असलेल्या आपल्या समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकत्र येऊन या सहकारी संस्थेची स्थापना त्या ठिकाणी केली जाते. जसं की त्या ठिकाणी लोकांना जर त्या ठिकाणी घराची त्या ठिकाणी आवश्यकता असेल, गरज असेल, तर त्या ठिकाणी सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी एकत्रितरित्या येऊन त्या ठिकाणी स्थापन केल्या जातात. म्हणजे समान उद्दिष्ट पूर्तीकरिता या सहकारी संस्था स्थापन केल्या जातात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपण सांगूयात की लोकशाही संघटन. लोकशाही संघटन प्रकार हा आपल्याला या ठिकाणी सहकारामध्ये बघायला मिळतो. कारण सहकाराचा जो पाया आहे तो मूळतःच लोकशाही म्हणून आहे असं आपल्याला सांगता येईल की लोकशाही हा सहकाराचा पाया आहे की समाजातील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत ते या ठिकाणी या लोकशाही संघटनेची स्थापना करतात आणि सहकारामध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं जातं. कोणत्याही सभासदाचे भांडवल कमी किंवा जास्त असले तरी एक व्यक्ती एक मत या तत्वाचा अवलंब या ठिकाणी केला जातो. सहकारी संस्थेचा जो कारभार आहे तो सभासदांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत की ज्यांना आपण संचालक मंडळ म्हणतो की त्या संचालक मंडळाकडून लोकशाही पद्धतीने या सहकारी संस्थेचा जो कारभार आहे तो चालविला जातो, पाहिला जातो आणि म्हणूनच लोकशाही कारभार हा सहकाराचा गाभा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सहकारामध्ये लोकशाही आपल्याला बघायला मिळते की लोकांनी लोकांकरिता केलेले प्रयत्न, लोकांनी लोकांसाठी त्या ठिकाणी जो संघटन प्रकार स्थापन केलेला आहे अशा संघटन प्रकारामध्ये म्हणजे अशा सहकारामध्ये लोकशाही संघटन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये समानता, की प्रत्येक सभासद हा त्या ठिकाणी समान आहे या दृष्टिकोनातनं सहकारी संस्था किंवा सहकारामध्ये त्या ठिकाणी काम केलं जातं. सहकारी संस्थेचे सभासदत्व देताना कुठल्याही व्यक्तीची जात असेल, धर्म असेल, पंथ असेल किंवा त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा असेल यावरती किंवा या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. सहकारी संस्थेमध्ये कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ त्या ठिकाणी मानला जात नाहीत. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार प्रदान केलेले असतात आणि म्हणूनच समानता हा देखील सहकाराचा पाया मानला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी समान वागणूक आहे, ज्या ठिकाणी समान हित जोपासलं जातं अशा ठिकाणी व्यक्ती एकत्रित येऊन हा संघटन प्रकार स्थापन करतात की ज्या माध्यमातून सर्वांना समान दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं जातं, न्याय दिला जातो आणि म्हणूनसाठी समानता हे सहकारी संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे आर्थिक दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. सहकाराच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी समाजातील जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांना या सहकाराच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि आपली आर्थिक प्रगती करण्याचा हा एक मार्ग आहे. या माध्यमातून आपण आपली प्रगती करू शकता या गोष्टीचं महत्त्व या सहकाराच्या माध्यमातून जे समाजातील आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांना त्या ठिकाणी पटवून दिलं जातं. त्याचबरोबर कुठलीही व्यक्ती एकटी काम करू शकते, परंतु विकास जो आहे तो व्यक्तिगत विकास त्या ठिकाणी करू शकत नाही. मात्र अशीच व्यक्ती जर एखाद्या संघटन प्रकारात सहभागी होऊन जर काम करत असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीला आपल्या विकासाला चालना देण्याकरिता त्या ठिकाणी या माध्यमातून मदतच त्या ठिकाणी मिळत असते. आणि अशा आर्थिक दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून एकत्र येऊन आपली शक्ती वाढवू शकतात. कारण त्यांच्या संघशक्ती निर्माण झालेली असते, त्यांच्यामध्ये
त्या ठिकाणी संघटन भावना त्या ठिकाणी निर्माण झाली असते. त्यामुळे सहकारी संस्थेमुळे आर्थिक दुर्बल घटक हे भांडवलदार, व्यापारी, दलाल यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीला सामूहिकपणे त्या ठिकाणी प्रतिकार करू शकतात. आणि म्हणूनच सहकारी संस्था म्हणजे आर्थिक दुर्बल व्यक्तींचे संघटन होय, असाही आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊ शकतो. म्हणजे जे भांडवलदार किंवा नफेखोर जे होते त्यांच्याकडनं गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची पिळवणूक केली जात होती. या सहकारी संस्था किंवा सहकारामुळे ही पिळवणूक त्या ठिकाणी थांबली गेली. का तर व्यक्ती एकत्रित येऊन संघटन प्रकाराच्या माध्यमातून काम करू लागल्या की ज्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तिशः संरक्षण तर त्या ठिकाणी झालंच, त्यासोबतच आर्थिक विकासही त्या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि म्हणूनसाठी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं जे एकत्रीकरण आहे ते या सहकाराच्या माध्यमातून घडवून आणलं जातं किंवा एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतरचं वैशिष्ट्य असणारं आहे सेवा उद्देश, की सहकारी संस्था ह्या सेवा देण्याच्या हिशोबाने किंवा सेवेच्या माध्यमातून स्थापन केल्या जातात की त्या ठिकाणी आपल्या सभासदांना अधिकाधिक सेवा कशा प्रदान करता येतील या हेतूने सहकारी संस्था स्थापन झालेल्या असतात. त्यासोबतच आपला जो व्यवस्थापन खर्च आहे तो भागेल इतकाच सहकारी संस्थांना त्या ठिकाणी नफा त्या ठिकाणी त्यांच्याकडनं मिळवला जातो. म्हणजे नफा जो आहे हा दुय्यम मानला जातो. सहकारी संस्थांमध्ये नफ्याला दुय्यम महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं. सर्वप्रथम सेवेला प्राधान्य दिलं जातं आणि नंतर नफ्याला महत्त्व दिलं जातं. नफा देखील मिळवला जातो, पण तो कुठपर्यंत की जो व्यवस्थापन खर्च आहे तो आपल्याकडनं पूर्णतः त्या ठिकाणी त्याची जी तडजोड आहे, खर्चाची जी तजवीज आहे ती पूर्णतः करता यावी या हेतूनेच त्या ठिकाणी सहकारी संस्था नफा मिळवत असतात. आणि म्हणूनसाठी किमान खर्चामध्ये चांगली सेवा उपलब्ध करून देता यावी या उद्देशाने या सहकारी संस्था कार्यरत असतात. आणि संस्थेला आर्थिक व्यवहारातून झालेला जो नफा असेल तो देखील चांगल्या सेवा देण्याकरिता उपयोगात आणल्या जातात. ठीक आहे, या सहकारी संस्थेच्या माध्यमातून सेवा देणं हे देखील महत्त्वाचं काम या ठिकाणी केलं जातं की ज्या माध्यमातून सामाजिक आर्थिक प्रगती ही व्यक्तीची किंवा सभासदाची व्हावी या हेतूने या सहकारी संस्था सेवा उद्देशाने स्थापन झालेल्या असतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे की परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य, म्हणजे प्रत्येक सभासद या ठिकाणी सहभागी होतो सहकारी संस्थांमध्ये की याच हेतूने की आपला या ठिकाणी आर्थिक विकास व्हावा, आपल्यासोबत इतरही सभासदांचं आर्थिक हित जोपासलं जावं. आणि म्हणूनसाठी सहकारी संस्थेमध्ये सभासदांच्या परस्पर सहकार्याला देखील महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं. एकमेकांचा विचार करणारे सभासद हे त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ यानुसार सर्व सभासद हे स्वतःचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात. तर अशा पद्धतीने एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांचा विकास घडवून आणण्याचं काम त्या ठिकाणी या सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. ज्या व्यक्ती गरजू असतील त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. जसं की पतपुरवठाच्या बाबतीमध्ये देखील त्या ठिकाणी ज्या व्यक्तींना आर्थिक गरज असेल तर अशा व्यक्तींना एकत्रितरित्या आर्थिक मदतीचा हात इतर सभासदांकडून त्या ठिकाणी दिला जातो की जेणेकरून त्या व्यक्ती मागे राहू नयेत किंवा त्यांनाही त्या ठिकाणी विकासाच्या दिशेने वाटचाल करता यावी याकरिता इतर सभासदांनाही त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी दिला जात असतो. त्याचप्रमाणे पुढचं वैशिष्ट्य तर आपण बघितलं की मध्यस्थांचं उच्चाटन त्या ठिकाणी केलं जातं. सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे जे मध्यस्थ होते जसं की त्यामध्ये भांडवलदार असतील, जसं की त्या ठिकाणी नफेखोर जे होते किंवा व्यापारी होते, दलाल होते, हे जे मध्यस्थ होते या सर्वांचं उच्चाटन त्या सहकाराच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे की अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये आपल्याला मध्यस्थ त्या ठिकाणी दिसून येतात की जसं की आपण बघूयात की व्यापारी असेल त्या ठिकाणी भांडवलदार असतील तर यांच्या माध्यमातून कामगार असेल त्या ठिकाणी ग्राहक असतील यांची त्या ठिकाणी पिळवणूक केली जात असते. कारण या मध्यस्थांकडून व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे वस्तूंच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावरती वाढवून दिल्या जातात आणि तसेच मध्यस्थ देखील काय करतात की मालामध्ये भेसळ करतात. त्या ठिकाणी
कमी वजन मापाचा किंवा फसवणुकीचा हा जो प्रकार आहे हा प्रकार त्या ठिकाणी मध्यस्थांकडून केला गेल्याचं आपल्याला आढळतं. आणि त्यामुळे या ज्या अनिष्ट प्रथांचा अवलंब या मध्यस्थांकडून केला जात होता तो या सहकारी संस्थांच्या माध्यमातून हाणून पाडण्यात आलेला आहे. घाऊक व्यापारी, दलाल यांच्यासारख्या मध्यस्थांच्या साखळीतून सभासदांचे व ग्राहकांचे आर्थिक शोषण व पिळवणूक त्या ठिकाणी केली जात होती. ही पिळवणूक या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे. थेट उत्पादकांकडून खरेदी करून सभासदांना व ग्राहकांना माल त्या ठिकाणी पुरवला जातो आणि त्यामुळे मध्यस्थांचं उच्चाटन त्या ठिकाणी होऊन सभासदांना कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणूनसाठी मध्यस्थांचे उच्चाटन हे सहकाराचे महत्त्व किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी मानलं जातं. म्हणजे सहकाराच्या माध्यमातून जे मध्यस्थ होते या सर्वांना त्या ठिकाणी दूर सारून सहकारी संस्थांच्या माध्यमातून उत्पादक किंवा घाऊक व्यापारी यांच्याकडनं थेट माल ग्राहकांना त्या ठिकाणी पुरवला जातो की ज्या माध्यमातून मध्यस्थांचं उच्चाटन हे समूळ नष्ट करण्याचं काम या सहकारी संस्थांनी केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सहकारी संस्थांच्या माध्यमातून मध्यस्थांचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी वैशिष्ट्य सांगता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य असणार आहे की आर्थिक व सामाजिक चळवळ की ज्यामध्ये समाजातील आर्थिक दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून स्वतःचा विकास साधण्याकरिता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. आणि सहकारी संस्थांची जितकी वाढ आणि प्रगती होईल तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानदार आणि व्यापारी वर्गाकडून होणारी समाजाची पिळवणूक व आर्थिक शोषण थांबेल आणि त्यातून श्रीमंत व गरीब यातील दरी कमी होऊन समाजामध्ये आर्थिक समानता निर्माण होण्यास मदत होईल. या अपेक्षेने सहकारी संस्थांमुळे समाजातील दुर्बल घटक भांडवलदारांविरुद्ध यशस्वीपणे लढा त्या ठिकाणी देऊ शकलेले आहेत असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. जितक्या प्रमाणामध्ये सहकारी संस्थांची वाढ किंवा प्रगती होईल तितक्या प्रमाणामध्ये समाजामध्ये समतेवर आधारित अशी समाजरचना तयार होईल. जलद गतीने सामाजिक परिवर्तन त्या ठिकाणी घडेल. यासाठी सहकारी चळवळीमध्ये स्वावलंबन, नैतिक विकास, प्रामाणिकपणा यांना महत्त्व दिले जाते. आणि म्हणूनच सहकार हे आर्थिक व सामाजिक परिवर्तनाचे साधन देखील मानले गेलेले आहे. म्हणजे सहकार ही जी संकल्पना आहे ही कशाप्रकारे विकास घडवून आणू शकेल याची कल्पना आल्या कारणाने की सामाजिक जी चळवळ सहकाराच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक चळवळ ही विकासात आणली गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. की सामाजिक जी दरी होते किंवा सामाजिक जो मुद्दा होता किंवा सामाजिक परिवर्तनाचं काम या सहकाराच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचं जे शेवटचं महत्त्व आहे की ज्यामध्ये व्यवसाय संघटन प्रकार म्हणून देखील या सहकाराला ओळखलं जातं. ज्या सहकारी संस्था संघटन प्रकारामध्ये स्थापन झालेल्या आहेत की ज्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोणता ना कोणता व्यवसाय त्या ठिकाणी केला होतो. आणि म्हणून सहकारी चळवळ सुरू होण्यापूर्वी व्यवसाय क्षेत्रामध्ये एकल व्यापारी, भागीदारी संस्था असे व्यवसाय त्या ठिकाणी प्रचलित होते. आणि कालांतराने कंपन्या अस्तित्वात आल्या आणि या सर्व व्यवसाय संघटना नफा मिळवण्याच्या उद्देशाने कार्य करत होत्या. तसेच भांडवल या घटकालाच प्राधान्य यांच्या माध्यमातून दिलं जात होतं. सहकारी संस्था देखील इतर व्यावसायिक संघटन प्रकारांमध्ये व्यवसाय करणारी एक संघटना आहे, परंतु तिचा हेतू नफा मिळवणं हा नसून सेवा देणं व सभासदांची हितजोपासना करणं हा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सहकारी संस्था ज्या आहेत ह्या सेवा देण्याच्या हेतूने त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत. नफ्याला या ठिकाणी महत्त्व दिलं जातं परंतु ते दुय्यम पद्धतीने त्या ठिकाणी दिलं जातं असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा पद्धतीने सहकाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण सहकाराचं जे महत्त्व आहे त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.